काढायचं काय, मुद्दल काढायची आहे की नाही. आपण नेहमी अशा प्रश्नाचे उत्तर नेहमी पर्सेंटेज पासून चालू करतो आणि 5% ची किंमत किती होते, 1/20. ठीक आहे. ट्री डायग्राम मध्ये आपण मुद्दल दिलेली असेल तर ठीक आहे, नसेल दिलेली तर आपण मुद्दल कशा पद्धतीने घेतलेले आहे ते आपण याच्या अगोदर काढलेले आहे. बघा पी बरोबर किती घेतो आपण, 20 आहे ना. छेदामध्ये काय असते नेहमी मुद्दल, पण याचा काय करतो आपण, स्क्वेअर. स्क्वेअरच का, कारण वर्ष दिलेले आहे आपल्याला किती, 2 वर्ष, म्हणून इथे काय करायचं, स्क्वेअर म्हणजे इथे किती, 400. ठीक आहे. मग आता आपल्याला इथे ट्री डायग्रामची मांडणी करायची आहे आणि ट्री डायग्रामची मांडणी करताना किती वर्षासाठी करायची आहे, 2 वर्षासाठी. मग इथे आपण 2 वर्षाची मांडणी केली. ठीक आहे. मग आता ट्री डायग्राम मध्ये इथे ज्या संख्या राहील ते काय डिनोट करणार, व्याज आहे की नाही. मग मला सांगा 400 रुपयावरती 5% दराने पहिल्या वर्षीचं व्याज किती, 20 रुपये. बरोबर आहे ना. इथं कॅल्क्युलेशन करू आपण. 400 5% दर, 5% दरला ऑलरेडी आपण कन्व्हर्जन केलेलं आहे, किती होते, 1/20. मग डायरेक्ट काय करू आपण, 400 काय करू, 1/20 काढू, म्हणजे हे आपण सॉल्व्ह केल्यानंतर किती येईल, 20. मग पहिल्या वर्षाचं व्याज किती आलं, 20. दुसऱ्या वर्षाचं व्याज किती होईल, 20. सेम असते हा. परंतु पहिल्या वर्षासाठी जे व्याज आलेलं आहे या व्याजावरती सुद्धा काय लागेल, व्याज लागेल आहे की नाही. दुसऱ्या वर्षासाठी दर कोणता राहते, तोच राहील. 5% दर म्हणजे किती, 1/20, आणि 20 चे 1/20 काढले तर किती, 1. मग आता सांगा इथे आपलं अंतर किती आहे, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज आणि 2 वर्षाचं सरळ व्याज. हा 1. याच्या अगोदर मी तुम्हाला डायरेक्टली सांगितलेलं होतं, वरची लाईन नेहमी काय डिनोट करते, सरळ व्याज. पहिल्या वर्षाचं सरळ व्याज किती, 20, आणि दोन्ही वर्षाचं सरळ व्याज म्हटलं तर किती, 40 आहे की नाही. हे पहिली लाईन नेहमी सरळ व्याजाची असते. पूर्णच्या पूर्ण ऍडिशन केली, बेरीज केली तर काय मिळते आपल्याला, चक्रवाढ व्याज. आणि त्याच्यामध्ये शॉर्टकट सांगितलेलं होतं मी, वरची लाईन सोडून द्या, खाली जी संख्या असते ही नेहमी काय करते, डिनोट अंतर. मग 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज आणि 2 वर्षाचं सरळ व्याज यामधील अंतर किती आलं आपलं, 1. मग आता डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल. डुप्लिकेट अंतर किती आहे आपलं, 1. ओरिजिनल अंतर किती आलं, 25. मग 1 रेशो बरोबर किती, 25. बघा अंतर दिलेलं आहे आपल्याला ओरिजिनल 25. तर काढायचं काय आपल्याला, मुद्दल. मुद्दल किती घेतली आपण, 400 रुपये आहे की नाही. मग 400 रेशोची किंमत काढा, उत्तर येऊन जाईल. 25 चोक किती, 100 आणि 2 0 म्हणजेच किती, 10,000. ऑप्शनला आहे. चला ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ठीक आहे, इझी क्वेश्चन आहे.